सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण झटपट होणारी मस्त चटपटीत आणि चटकदार अशी मटार पालक भाजी करणार आहोत। चवीला एवढी टेस्टी होती की ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा पोटे चाटून खातील। कढईमध्ये भरपूर पाणी गरम करायचं, त्यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा साखर मीठ घालून एक मोठी वाटी ताजे वाटाणे घालून 5 मिनिटे उकळून घ्यायचे। उकळलेले वाटाणे थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचे। त्याच पाण्यामध्ये एक मोठी पालकची गड्डी स्वच्छ धुवून टाकायची व 5 मिनिटे हाय फ्लेमवर उकळून घ्यायची। पालक उकळून घेतल्यानंतर काढून घ्यायचा। थंड झाल्यावर पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा। 7 ते 8 भिजवलेले काजू टाकून छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। काजू घातल्यामुळे भाजीला छान क्रीमी टेस्ट येते। भाजी करण्यासाठी कढईमध्ये 2 मोठी पोळी तेल गरम करून घेतले। यामध्ये अर्धा चमचा जिरे, मध्यम आकाराचे 2 बारीक कापलेले कांदे टाकून हलकेसे परतून घेतले। नंतर लांबसर कापलेली 3 हिरवी मिरची, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून छान असं परतून घेतलं। त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो छान बारीक कापून त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं व टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। टोमॅटो मऊ झाला की अर्धा छोटा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा किचन किंग मसाला घालून परतून घ्यायचा आहे। त्यानंतर उकळलेले वाटाणे घालायचे व मिक्स करून घ्यायचे। वाटाणे छान अशी मिक्स करून घेतली की तयार केलेली पालक आणि काजूची पेस्ट घालायची व मिक्स करून घ्यायची। आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी गरम पाणी टाकून ते भांडं विसळून घेतलं। तेच पाणी भाजीमध्ये घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं व मिक्स करून घ्यायचं। खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त घट्ट नाही, सरसरीत अशी भाजी करून घ्यायची। आता झाकण ठेवून 5 मिनिटे भाजीला वाफ काढायची। वाफ काढल्यानंतर 2 मोठे चमचे फ्रेश क्रीम व थोडीशी कसुरी मेथी घालून भाजी मिक्स करायची व गरमागरम सर्व करून घ्यायची।